हाय यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ. मी नव्याने परत तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलेली आहे. बघा, तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की मी कशाचा ब्लॉग घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. कारण यूट्यूब असं यूट्यूब कशासाठी खोललं? चांगल्या गोष्टीसाठी. आपण चांगल्या गोष्टीसाठीच खोलत असते. असं वाईट तर लोकांमुळं यूट्यूब बंद करायचं का? लोक तर ह्या दुनियामध्ये चांगलं जगू देतच नाही. लोक पायी पण चालू देत नाही. असे तर खूप या दुनियात खूप सारे असे वाईट लोक आहे की जे चांगलं बघू शकत नाही दुसऱ्यांचं. कोणी जर समोर जात असलं त्याला मागं वळण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. आता लाईव्हला येणं यूट्यूबचं रूल आहे की लाईव्हला आलंच पाहिजे, लाईव्हला यावंच लागेल. आता वाईट कमेंट करणाऱ्यांकडं मी लक्ष देत नाही, पण माझ्या फॅमिलीमध्ये असे लोक आहे की ते यूट्यूबवरून म्हणजे ज्या टाईमला मी लाईव्हला येते त्या टाईमला ते पण येतात आणि ते स्क्रीनशॉट काढून सगळ्या माझ्या फॅमिलीमध्ये दाखवतात की बघा की हे इला सेशन खान कमेंट करतात लोक, तरी पण हे यूट्यूब हिचं सुरूच आहे असं बोलतात. लोकांना काही कामधाम नसते. लोक कसे वाईट गोष्टीकडे जास्त फोकस करतात. त्यांना जर कोणी बोलती असेल तर ते स्वतः डिलीट मारतात, सगळ्या गोष्टी करतात आणि दुसऱ्याकडे जास्त फोकस करतात. स्वतःकडं आपल्याकडं पण असते थोडी नजर. दुसऱ्यांकडे का बघायचं? स्वतःचं पहिले बघायचं, नंतर दुसऱ्याचं बघायचं. दुसऱ्यांकडे का बघायचं? लोकांना सांगतात की हे असं ते तसं. काय करायचं आहे एवढं सांगायची दुसऱ्यांबद्दल? स्वतः खाली अंधार बघा, दुसऱ्यांखाली नंतर बघायचं. असं नसते. कोणी जर समोर जात असलं त्याला नक्कीच मागं ओढतात. असे फॅमिलीमध्ये तर खूप बघितले. खूप लोक आहे असे की फॅमिलीमध्ये की मागं ओढण्याचे प्रयत्न करते. आता मी यूट्यूब खोललं, मी चांगल्या मनातून यूट्यूब खोललं. माझ्या नंदेने मला यूट्यूब खोलून दिलं. त्याचा मी चांगला उपयोग करते, वाईट तर उपयोग करत नाही आहे. जे यूट्यूबचे रूल आहे तेच मी करते. लाईव्हला येणं इम्पॉर्टंट आहे. आता वाईट लोक मला कमेंट करणारच. लोकांच्या घरी आई बहिणी कोणी नसेल त्याच्यामुळे ते वाईट कमेंट करतात. लोक आजकाल खूप आहे ह्या दुनियामध्ये की कोणाला कोणी वाईट बोलतातच. समोर चांगले बोलतात, मागं त्यांच्या वाईटच बोलत असते. पाठीमागे कोणी पण वाईट बोलतात. खूप म्हणजे खूप मला त्यांना वाटत असेल की माझ्यापर्यंत त्या गोष्टी येत नसेल. माझ्यापर्यंत सर्व गोष्टी येतात, पूर्ण गोष्ट येतात की ते माझ्याबद्दल माझ्या पाठीमागे काय बोलतात काय नाही. आता मी समोर जात आहे त्याच्यामागे माझं काहीतरी मी काहीतरी प्रयत्न करते की मी समोर गेली पाहिजे यूट्यूबमधून. त्याच्यामुळे करते. घर बसल्यात मी काय करू शकत नाही. आता माझ्या नंतरने मला आयडिया दिली म्हणून हे मी यूट्यूब चालू केलं, नाही तर कशाला काय केलं असतं. मला छोटी मुलगी आहे त्याच्यामुळे मी कामाला बाहेर जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे म्हटलं चला यूट्यूब खोलून काहीतरी व्हावं करूया म्हणून मी यूट्यूब खोललं. मी वाईट लोकांकडे लक्ष देत नाही, पण हे माझ्या फॅमिलीमधले लोकच काड्या करतात. फॅमिलीमध्ये काड्या करतात स्क्रीनशॉट काढून की बघा हिला असे वाईट कमेंट तरी यूट्यूब खोलते, हिला यूट्यूब म्हणून पैसे मिळणार नाही. जर मी प्रयत्न करेल तर मला नक्की यश मिळेल. कुठं ना कुठं मला यश नक्की मिळेल. मला लोकांकडे लक्ष द्यायचंच नाही आहे. पण प्लीज करून तुम्ही जे बी कांड करताय ना माझ्या मागे ते कांड बंद करा. स्क्रीनशॉट काढणं माझ्या लाईव्हचे, हे मी लाईव्हला येणार. लोक काय मला वाईट कमेंट करणार, ज्याला करायचं मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. प्लीज करून तुम्ही तरी तुमचे जे काम चालू आहे ना माझ्याबद्दल वाईट बोलणं, स्क्रीनशॉट काढणं, याला त्याला भडकवणं ते बंद करा. सगळ्यांना विनंती आहे, जे तुम्ही करत आहे ना ते बंद करा. आणि प्लीज करून मला सगळ्यांना विनंती आहे, ज्याला जर माझे व्हिडिओ आवडत नसेल नका बघू, अनसबस्क्राईब करून टाका. आणि ज्यांना माझ्या मनातून व्हिडिओ आवडत असेल नक्की मला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. व्ह्यूज कमी येत आहे मला, प्रयत्न करा की खूप माझे व्हिडिओ बघण्याचा. माझा वॉच टाईम खूप कमी आहे, तेवढंच मला समोर झाले म्हणजे माझ्या प्रयत्नाचं मला फळ भेटावं, मला एवढंच पाहिजे. आणि वाईट लोकांकडे मी लक्ष देणार नाही. आणि तुम्ही जे कांड करता आहे ते बंद करा, अशीच मी सगळ्यांना विनंती करते. आणि असेच मला तुमचा सपोर्ट असू द्या. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल नक्की त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा मी चुकीचं बोलते की बरोबर बोलते.
आणि मला कसे व्हिडिओ बनवायचे प्लीज करून मला गायडन्स करा, कारण की माझे वॉच टाईम खूप कमी आहे. मला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. तुम्ही सबस्क्राईब पण करा. नवीन जे पण यूट्यूबर जे पण माझ्या चॅनलवर नवीन आलेले असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून जाव्या. सगळ्यांना विनंती आहे मनापासून. थँक्यू. माझा व्हिडिओ आवडत असेल नक्की मला सपोर्ट करा. आणि ज्याला आवडत नसेल त्यांनी अनसबस्क्राईब करा. प्लीज करून सांगते सगळ्यांना.